आणि सध्या आपण जे दृश्य पाहतोय शरद पवार आणि समरजित घाटगे यांची पुन्हा एकदा भेट होताना दिसतेय। शरद पवार हे समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शरद पवार समरजित घाटगे यांच्या घरी नाश्ता करण्यासाठी पोहोचलेले आहेत। कालच समरजित घाटगे आणि शरद पवारांमध्ये भेट झाली। शरद पवार आज कागलमध्ये एक मेळावा घेणार आहेत, सभा घेणार आहेत आणि तिथेच समरजित घाटगे अधिकृतरित्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। कागलमधून हसन मुश्रीफ यांना अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे समरजित घाटगे हे अत्यंत नाराज होते। वास्तविक 2019 मध्ये देखील त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, पण त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही। पण संयम दाखवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यानंतर आता आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। पण महायुतीमध्ये कागलची जागा ही अजित पवार गटाकडे आहे। हसन मुश्रीफ हे मंत्री आहेत, तिथले विद्यमान आमदार आहेत आणि त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय झाला आणि याची खदखद समरजित घाटगे यांच्या मनामध्ये होती। त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले गेले। धनंजय महाडिक यांनी समरजित घाटगे यांची भेट घेतलेली होती, पण समरजित घाटगे यांनी कोणत्याही प्रकारे आपल्या निर्णयावरून यू-टर्न घेतला नाही आणि भाजपला आपण रामराम करत असल्याचा निर्णय देखील त्यांनी सोशल मीडियावरून जाहीर केला। आता परतीची वाट बंद झाली अशी भूमिका समरजित घाटगे यांनी घेतलेली होती आणि त्यानंतर आता शरद पवार आणि समरजित घाटगे यांच्या गाठी भेटींचा सिलसिला मात्र सुरू झालेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। विजय, एका मेळाव्या आधी होणाऱ्या या दोन गाठी भेटी संबंध अधिक दृढ होण्याची चिन्ह दिसतात। अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या 10 दिवसांपासून या संदर्भातल्या सगळ्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या आणि अखेर आज तो दिवस आलेला आहे की जो समरजित सिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार हे समरजित सिंह घाटगे यांच्याकडे ब्रेकफास्टसाठी आलेले आहेत। पोहोचलेत। घरातील सगळी जी मंडळी आहेत समरजित सिंह घाटगे यांनी स्वागत केलं आणि त्याच्यानंतर आता ही चर्चा आहे ती सुरू होते। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून समरजित सिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यावे त्याच्यासाठी प्रयत्न चालू होते आणि त्याला अखेर यश आलं या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण समरजित सिंह घाटगे यांना कागल विधानसभा मतदारसंघामधून जी उमेदवारी आहे ती कागलमधून त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, पण महायुतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही आणि अखेर त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरलेली आहे। अर्थात त्यांची उमेदवारी जवळपास महाविकास आघाडीकडून निश्चित मानली जाते। आता ह्या उमेदवारीचा महाविकास आघाडीला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।